नगरपालिका कर्मचारियों के खिलाफ अभद्र भाषा और गाली गलौज कार्यवाही की मांग की गई। नगरपालिका वार्ड नंबर 11 की नगर सेविका श्रीमती देशमुख के पति सुधीर देशमुख पर गंभीर आरोप सामने आए। उन्होंने नगरपालिका कर्मचारियों के खिलाफ फोन पर अभद्र भाषा और गाली गलौज के मामले में अखिल भारतीय सफाई मजदूर संघ के साथ साथ नगरपालिका कर्मचारियों और अधिकारियों ने मुख्य अधिकारी को ज्ञापन देकर कार्यवाही की मांग की। बयान के अनुसार 1 अप्रैल 2026 को सैनिटेशन और वाटर सप्लाई इंजीनियर माधव राव पाटिल और हेल्थ इंस्पेक्टर कैलाश कलोसिक के साथ फोन पर अभद्र भाषा का इस्तेमाल करते हुए गाली गलौज की। चूंकि संबंधित व्यक्ति नगर सेवक नहीं बल्कि नगर सेविका का पति है, इसलिए कहा गया कि ऐसा व्यवहार गैर संवैधानिक है। निवेदन में कहा गया कि इस घटना से कर्मचारियों में डर और गुस्से का माहौल बन गया है। मांग की गई है कि संबंधित व्यक्ति के खिलाफ सरकारी नियमों के अनुसार सख्त कार्यवाही की जाए और कर्मचारियों के साथ न्याय किया जाए। इस निवेदन में यूनियन के अध्यक्ष विक्की सोनवाल, उपाध्यक्ष सम्राट सापले, सचिव जयंत रोहित, संजय पवार, शुभम पवार, दर्शन टाक, विक्रम उटवाल, नितिन डागर, अजय काले और अन्य उपस्थित थे। यहाँ पर नगर अध्यक्ष उनकी पार्टी नगर सेवक है, इसलिए सभी सफाई कर्मचारियों की नजर इस बात पर है कि प्रशासन इस मामले में क्या कार्रवाई करता है। यवतमाळ ब्यूरो चीफ शेख महबूब। वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रोहित पासवार साहेब यांच्याशी फोनवर अभद्र भाषा वापरून कर्मचाऱ्याच्या मनात त्यांनी रोष निर्माण केलेले आहे। आमच्या नगर परिषद मध्ये मागील वर्ष अनिता काकू नाईक हे पण नगराध्यक्ष होत्या। त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही चांगल्या प्रमाणे काम करायचो, सेवा द्यायचो। तसेच आपला त्यांची सोन मोहिनीताई नाईक आपले महाराष्ट्राचे राज्यमंत्री एवं आपले उसळसराचे लोकप्रिय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांची पत्नी सुद्धा आहे। नाईक घराण्याशी आपल्या पुसदच्या सगळ्यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहे। त्यांच्याकडून आपल्याला अशा वागणूक कवाच झालेली नाही आणि त्यांच्या मॅनेजमेंट पण सुद्धा चांगल्या प्रमाणे आपल्याला कर्मचारी सोबत वागणूक चांगली करीत आहे। पण असं काय घडलं, देशमुख साहेबांनी अशा अभद्र भाषा करून आमचं मन दुखवलं। माननीय मोहिनीताई नाईक नगराध्यक्ष महोदय, आपल्याकडून अपेक्षा आहे देशमुख भाऊ यांना आपण आपल्याकडून आम्हाला काय न्याय मिळू शकता याच्यासाठी आपण काहीतरी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना समाधान करावं। एवं श्रीमान रोहित पासवार साहेब वरिष्ठ आरोग्य विभाग प्रमुख एकदम चांगल्या प्रमाणे निर्मळ भाषा करतात, कोणत्याही नागरिकाला शब्द वापरत नाही, नगरसेवकाचा सन्मान करतात, सगळ्याचे समाधान करण्याचा ते प्रयत्न करते। दिनोदिन प्रभाग लई वाढलेले आहे, कामाचा व्याप वाढलेला आहे, मनुष्यबळ कमी झालेला आहे। आम्ही वारंवार नगराध्यक्ष महोदय किंवा नगरसेवकांना वारंवार विनंती केली की मनुष्यबळ वाढवा म्हणून। आता नवीन आलेले आहेत, त्यांचा समाधान होत नसल्यामुळे मनुष्यबळ अत्यंत आवश्यकता वाढवण्याकरिता ट्रॅक्टर वाढवावे, नालीसाठी माणसं वाढवावे, इतर मनुष्यबळ वाढल्याशिवाय ते वार्डाच्या साफसफाई पूर्णपणे स्वच्छ करणं कठीण जात आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रयत्न करायलो, समाधान करायचा प्रयत्न करायलो। काही नगरसेवकांचे समाधान झालेले आहे, काहीच नाही झालेलं, कोणाचं राहिलं आहे। आम्ही ते पण दिलगिरी व्यक्त करतो। आमची इच्छा आहे की सगळ्याच्या नगरसेवकाच्या, नागरिकांच्या सगळ्याच्या समाधान करायचं, पण आम्हाला अपमानजनक वागणूक भेटल्यावर आम्ही सेवा कसं काय देणार तुम्ही सांगा। त्यासाठी आम्ही नगराध्यक्ष महोदयाकडे आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद सहकर्मचारी संघटना एवं अखिल भारतीय सफाई मजदूर कर्मचारी संघटना एवं अंत्योदय राष्ट्रीय नगर परिषद कर्मचारी संघटनेमार्फत आपल्याला निवेदन दिलं आहे। आपण आम्हाला न्याय द्या एवढी विनंती करून मदत करू शकतो। आजची या घटनाबद्दल
सकाळीच माहिती जेव्हा मिळाली, या माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा लवकरच आणि सगळ्यात आधी मी रोहित सरांनाच फोन केला होता आणि ह्या जी घटना घडली आहे त्या घटनाला मी स्वतः बिलकुल मान्य करत नाही. हे चुकीची घटना घडलेली आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांना, आज मी नगराध्यक्ष पदावर बसून आहे तरीही मी सगळे अधिकाऱ्यांना, रोहित सरांना पण सर म्हणूनच बोलतात, कोणत्याही अधिकाऱ्यांना आतापर्यंत जसं आपण सांगितलं की नाईक परिवाराने आम्ही केव्हा कोणत्या अधिकाऱ्यांना आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे नगरसेवक असो, कोणताही नागरिक असो, कोणताही अधिकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना चांगली वागणूक केलेली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे, आमच्या सगळ्यांचं मत आहे. या विषयावर मी मंत्री साहेबांना सुद्धा बोललेली आहे आणि या विषयावर नक्की आम्ही चौकशी करू. या विषयावर कसं आपल्याला काय करता येईल आणि या विषयाचं पूर्ण लक्ष मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेबांचं पण आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी इथे स्वतः या विषयांना गांभीर्याने घेणार आहे. आणि खरं महत्त्वाचा विषय आहे, जसं ते डंगोरे दादाने जे सांगितलंय ते खरी गोष्ट आहे की ज्यापासून नगर परिषदची निवडणूक झाली, सगळे नगरसेवक आलेले आहेत तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासूनही जेवढे कर्मचारी आरोग्य विभागाचे, जेवढे अधिकारी आरोग्य विभागाचे आहे, सगळ्यापेक्षा जास्त कार्यरत आहे. ते सकाळी 5 पासून तर दुपारी 2 पर्यंत आणि त्यांची नाईट ड्युटीवाले नाईट ड्युटी न करतात. आम्ही स्वतः साक्षी रूपे, आता अभिजित पानपटे साहेब आपले सभापती आमच्या सोबत आहे, ते बांधकामाचे सभापती आहे, आमचे इथे शिकारी दादा पण आहे, हे सगळेच ऑन फील्ड राहतात आणि सगळे नगरसेवकांना अधिकाऱ्यांचं सहकार्य आहे, कर्मचाऱ्यांचं पण सहकार्य आहे, जनताचं पण एवढंच सहकार्य लागणार आहे. आणि ह्या जे काही विषय घडलेला आहे या विषयावर नक्की मंत्री साहेब आणि मी स्वतः या विषयावर चर्चा करून, रोहित सर आपल्यासोबत जे घडलेलं आहे त्या विषयाला मी स्वतः, मला पण योग्य वाटलं नाही. या प्रकारे या पद्धतीने कोणताही व्यक्ती, कोणताही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना नाही बोलला पाहिजे. या विषयाचा मी नक्की कार्यवाही करणार आणि आपल्याला नक्की या विषयावर सांगणार. आज पुसद शहरामध्ये एक नगरसेविका, त्यांचे पती यांनी अधिकारी यांना शिवीगाळ केली आहे आणि त्या संदर्भात तुमच्याकडे आज निवेदन सादर करण्यात आलेले आहे. या प्रकरणासंदर्भात तुम्ही कशा प्रकारे प्रतिक्रिया द्या? आज सकाळी या घटना घडली आणि मी सकाळी 5लाच मी बाहेरगावी होती आणि या सकाळी 5ला मी पुसदला पोहोचली आणि मला करीबन 9 वाजता या घटनाविषयी माहिती मिळाली होती. आणि जसं मला माहिती मिळाली तसंच मी रोहित सरांना पण फोन केला होता. अशा प्रकारचे जर कोणतेही कर्मचारी किंवा कोणत्याही अधिकारीवर, जर नागरिक असो किंवा कोणतेही नगरसेवक असो, कोणत्याही व्यक्ती असो, काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांना जर अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडीने प्रेमाने बोलायला पाहिजे किंवा त्यांना लेखी मागायला पाहिजे. पण या पद्धतीने बोलणं हे मान्य नाही आहे आणि या विषयावर मंत्री साहेब, स्वतः मी मंत्री साहेबांना पण बोललेली आहे. तो मंत्री साहेब पण या विषयाचा पाठपुरावा करून समाधानकारक त्याच्या कसं निराकरण करता येईल त्या विषयावर नक्की बघणार साहेबांनी. नगरसेविकेचे पती हे मूळतः त्यांना कोणताही अधिकार नसतो अधिकारी कर्मचारी यांना बोलण्याचा किंवा कोणत्याही पदाचा, जे पत्नीचे पद आहे त्याचा दुरुपयोग करण्याचा, परंतु आज तो प्रकार उघड आलेला आहे. या संदर्भात काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल? या विषयावर पक्षाचे लोक, का तो तुमचे संबंधित पक्षाचे लोक आणि मी स्वतः सगळेच नगरसेवक, इतर पक्षाचे पण आणि जेवढे निवडून आणलेले नगरसेवक यांसोबत सगळ्यांसोबत संवाद होणार आहे. आज मी एक मीटिंग घेणार आहे आणि या विषयावर स्ट्रिक्टली सगळेच नगरसेवकांना आणि नगरसेवकांना ते निरोप देणार आहे. तर सगळे परिवारजन असेल, आजच्या ह्या घटना आहे, इतर पण घटना माझ्यासमोर छोटी मोठी आलेली होती की परिवारजनांना सगळ्यांनाच वाटते ते स्वतः नगरसेवक आहे, त्यांचे सगळं एक परिवारजनमधून एक नगरसेवक असतो तर ते पूर्ण परिवारच नगरसेवक होतात. तर या घटना नाही घडली पाहिजे. या विषयावर सगळे नगरसेवकांना सूचना देण्यात येणार आहे. पतीचे हस्तक्षेप झाल्यास, जर पत्नी नगरसेवक असल्यास पत्नीचे पद जाऊ शकते, तर त्या संदर्भात आपण काय प्रयत्न करणार? या विषयावर मला माहिती कमी आहे. या विषयावर मी सीओ साहेबांसोबत चर्चा करणार आणि मी या आजची घटना आहे त्याचे पूर्ण दोन्ही बाजू ऐकून या विषयावर चर्चा करून आपल्याला या विषयावर सांगू शकणार. विषयासंदर्भात, सदरच्या विषयासंदर्भात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार का? मला वाटत नाही. रोहित सरांसोबत पण माझी चर्चा झालेली आहे आणि रोहित सरांनी पण हेच सांगितलं आहे की आम्ही स्वतः अहोरात्री दिवस जनतासाठी काम करत आहे. रोहित सरांचं काम खूप चांगलं आहे आणि सगळेच अधिकाऱ्यांचं काम चांगलं आहे, सगळे कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे. तो रोहित सरांसोबत माझी या विषयावर चर्चा झालेली आहे आणि रोहित सरांसोबत जी चर्चा झाली आहे त्यानुसार सीओ साहेब, मी आणि रोहित सर या विषयावर बसून सगळ्या विषयाला सॉर्ट आऊट करणार आहे. या विषयावर फौजदारी गुन्हा
की कोणत्याही विषयाचा इथे संवाद होणार नाही आहे असं त्यापर्यंत माझी माहितीच तो तेच विषय आहे. आणि रोहित सर आणि सीओ साहेब दोघांसोबत माझी चर्चा झाली. नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सर्व नगरसेवकांना काय आवाहन करता? मी सगळेच नगरसेवकांना हे आधी ऑलरेडी सांगितलेलं, सगळ्यांसोबत माझा संवाद झालेला होता की कोणतेही नगरसेवकाने कोणतीही जनतासोबत किंवा कर्मचारी अधिकारी कोणीही लोकांसोबत चुकीची वागणूक नाही करायला पाहिजे या विषयाचा ऑलरेडी आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेला होता. पण त्याच्यानंतर पण अशी जर घटना होत असेल तर त्या विषयावर त्यांना एक स्ट्रिक्टली वॉर्निंग देण्यात येणार आहे की या घटना जर अजून समोर झाली तर या विषयावर त्यांच्यानंतर मंत्री महोदय पक्षाचे जे संबंधित पक्षाचे नगरसेवक कडून होत असेल तर त्या प्रकारची आणि नगराध्यक्ष म्हणून मला जे अधिकार आहे त्या अनुसाराने संबंधित नगरसेवकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्यात येणार आहे. आपण नगराध्यक्ष म्हणून कालच आदेशित केलं, 2 दिवसापूर्वी मीटिंग उठून धरलं, कारण हा पुसद नगरपरिषदेचा चेहरा मोल्ला बदलवणे हे आपलं उद्दिष्ट होतं. परंतु चतुर्थ श्रेणीचे जे काही कर्मचारी आहेत हे या नगरपालिकेचे आधारस्तंभ आहे आणि यांना अशा भाषेत बोलणं हा एक तर त्यांचा अपमान आहे आणि चतुर्थ श्रेणीमध्ये येतात. तर याचं काय कारवाई अपेक्षित आहे असं आपण यापूर्वी सांगणार? या जे आपले क्लास 4चे आपले जेवढे कर्मचारी आहे नगरपालिकाचे पुसद शहर खूप वाढलेलं आहे आणि ह्यांची जे रिक्रुटमेंट जेव्हा झाली होती, जेवढे क्लास 4चे सफाई कामगार आहेत तर जेवढे लोक आधी होते तेवढेच लोक आज पण एवढेच आहे पूर्ण पुसद शहराला साफ करणार. म्हणजे जनसंख्या आणि क्षेत्रफळ वाढलेलं आहे पण मनुष्यबळ कमी आहे. तर त्याप्रमाणे पूर्ण नियोजन सुरू आहे. आत्ताच सगळे सभापती आणि सगळे बजेटची मीटिंग झालेली आहे. समोरची GB जे होणार आहे जनरल बोर्ड मीटिंग त्याच्यामध्ये हे सगळेच प्रस्ताव आहे की आपण मनुष्यबळ वाढणार आणि स्वच्छतासाठी कसं करणार आहे. पण मला ज्यापर्यंत माहीत आहे की जेवढे सफाई कामगार आहे, जेवढे अधिकारी आहेत ते पूर्ण चांगलं काम करत आहे. आमचे सोबतचे सभापती, सगळेच विभागाचे सभापती आणि सगळे नगरसेवक ऑन फील्ड जाऊन रामनवमीच्या दिवशी जे कचरा झालं होतं दुसऱ्याच दिवशी सगळे नगरसेवकांनी जाऊन माझ्यासोबत येऊन आणि सगळे कर्मचारी पण येऊन पूर्ण पुसदला साफसफाईसाठी कार्यरत आहे. आपण सगळे इथे आलेले आहे. कर्मचाऱ्यांसोबत चांगली वागणूक झालीच पाहिजे. पण इथे तुम्ही सगळे आले, मी तुम्हाला पण सांगू इच्छिते की 30 पॉईंट्स आहे पुसदला की तिथे लोक कचरा टाकतात. ॲक्च्युली जेवढी जबाबदारी नगर परिषदची आहे, नगरसेवक, सफाई कामगार सगळ्यांची आहे एवढीच जबाबदारी जनताची पण आहे. आपण सगळे इथे आलेले, मी जनताला पण सांगणार आहे की जे एक स्वप्न आहे की स्वच्छ सुंदर पुसद आपला झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी नगर परिषद दिवस रात्री काम करत आहे आणि मी स्वतः ते बघत आहे. पण त्याच्यासोबत जनताच्या पण साथ लागणार आहे. तुम्ही जनताला पण हेच सांगणार आहे की आपला साथ शिवाय होणार शक्य नाही, सगळ्यांच्या साथ लागणार. ठीक, आता तुम्ही बोल स्टार्ट. आज जो घटना सुबह घड़ी है, नाव, पद आणि दिनांक. एक मिनिट. हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, संविधान रचयिता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, हमारे कुलगुरु नवल स्वामी महाराज, इनके चरणों में नमन करता हूँ. आज दिनांक 1 अप्रैल 2026 को सुबह में जो घटना घड़ी है, एक नगर सेवक के पति के मार्फत जो अभद्र भाषा हमारे आरोग्य निरीक्षक श्री भाषामौर साहब इनको भ्रमण दौरे द्वारा वक्तव्य किया गया है, इसके निषेध में आज हमने निवेदन किया है. दूसरी बात, मैं आज इस आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि हम शहर में कोई भी काम बंद आंदोलन नहीं करेंगे, क्योंकि शहर के नागरिकों के आरोग्य की जवाबदारी हमारे पे है. इसलिए हम काम बंद नहीं कर सकते, सिर्फ हम निषेध कर सकते हैं. हम किसी का व्यक्तिगत निषेध नहीं कर रहे. इसके बाद कोई कर्मचारी के भावना दुखनी नहीं पाहिजे और किसी कर्मचारी को कोई गाली गुप्ता, कोई घटना नहीं होना, कोई वाद निर्माण नहीं होना, इसलिए हमने निवेदन दिया है. नगरसेवक आणि नगरसेविका